बरं ताई, रामजींच्या दुसऱ्या लग्नाचं काय झालं? मी आणि पुरंजनने लय प्रयत्न केला त्याला समजावायचा, पर भाऊ नाही समजून घेताय. उलट आमच्यावरच रागावला. आता बघते मी काय बी करून त्याला समजावायचा प्रयत्न करते. एकदा पुरंजन भाऊच्या पोरीबद्दल बोलले होते, ती माझ्याच नात्यात लागती. ताई, तुम्ही म्हणत असाल तर त्या पोरीला इथं बोलवून घेते. मग बघा तुम्ही कधी बोलायचं ते. ठीक आहे, घे बोलवून. माझी फक्त हीच इच्छा आहे की हे घर सांभाळणारं कुणीतरी यावं बस. रामजी, चहा पिऊन घ्या की. तुम्ही दुपारचं जेवत नाही म्हणून मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. प्या की. काय लिहत आहे? काय नाही, पोरांच्या शाळेचा खर्च, बहिणीच्या औषधाचा खर्च, दूध भाजी हे समजा लिहत होतो, जेणेकरून काही इसरायला नको. जर पोरासनी त्यांच्या येळेप्रमाणे समज मिळालं तर बरं आहे ना. लिहिलं तर बरं होईल ना. समध्यांची काळजी बी घ्यायला लागते ना मलाच. बरं, ते समज सोडा की, चहा पिऊन घ्या की. हे बघा, तुम्ही इथं नका बसू, नाहीतर बाकीचे काय विचार करतील. एक बाई होण्याच्या नात्यानं एका बाईच्या मनाला विचाराल तर जे पुरुष आपल्या कुटुंबाची एवढ्या बारकाईनं काळजी करतात, त्यो पुरुष माझ्या नजरेत समद्यांच्या वरती आणि चांगलं असतात. लोक आपल्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात, तो आपण विचार नाही केला पाहिजे. तुम्ही चहा पिऊन घ्या. महाराज, आम्हाला आधी वाटलं होतं का रामजीच्या शेठजीनं रामजीला कामावून काढलं असतं तर मजा आलीस. पर महाराज, लई मज्जा तर तवा आली असती जेव्हा चंपानं रामजीच्या शेठजीला सांगून रामजीला कामावर परत ठेवलं. यानं आपल्याला हा फायदा झाला की चंपा आणि रामजी दोघांमध्ये लई जवळीक वाढली आणि ते मित्र पण बनले आहेत. रामजी, तुम्ही दुसरं लगीन केलं पाहिजे. नाही, ते मी नाही करू शकत. हे बघा, कृपा करून पुण्यांदा ह्या विषयावर बोलू नका. माफ करा, मी पुण्यांदा नाही बोलणार. माझा त्या चंपावर पूर्ण विश्वास आहे. भीमराव हसतोय. यांच्या आईच्या मरणाचं दुःख हळूहळू संपत आलेलं दिसतंय महाराज. असं वाटतं यांचं काहीतरी केलं पाहिजे. संयम ठेवा पंडित. आईचं नसणं
खूप दुखतं, परंतु एका सावत्र आईचं असणं त्यापेक्षाही खूप जास्त भयानक असतं. जर तुम्ही लगीन केलं असतं तर या येळेला असं वाटून वाटून जगायची गरज नसती पडली आणि तुमच्या पोरासनी बी कुटुंब मिळालं असतं. आणि जसं तुम्ही हायसा ते बघून कुठली बी पोरगी तुमची बायको आणि तुमच्या पोरांची आई बनायला तयार होईल. बर जाऊ द्या, नाही परत काढणार हा इशय. तुम्ही चहा पिऊन घ्या. होऊ दे त्या चंपाला भीमरावाची दुसरी आई. मग त्याला दुःख सुद्धा होईल, त्याला त्रास सुद्धा होईल आणि त्या त्रासात तो असा अडकेल की शिक्षण अभ्यास सगळं विसरून जाईल. बरोबर बोलले तुम्ही महाराज. हा भीमराव नेहमी म्हणत असतो, मी मोठं झाल्यावर पुस्तक लिहिणार, सगळ्यांना एक समान समजतील. महाराज खूप चांगलं होईल त्याचं शिक्षण बंद झालं तर. तोच त्याचा मोठा पराजय असेल. होणार, अवश्य होणार. संयम बाळगा. संयमाचं फळ खूपच गोड असतं. तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्या रामजीला आणि त्याच्या घरच्यांना या गोष्टीची जाणीव करून द्या की एका बाई शिवाय घर किती अपूर्ण असतं आणि किती विखुरलेलं असतं. जशी आज्ञा महाराज. होय महाराज. होय महाराज. बस. लय दुखतय. बस बाळा बस. तुमचे बी हात दुखायला लागतील. किती मालिश करणार हाय? आत्या, वैद्यबाई बोलले आहेत ना की रोज मालिश केली तेव्हा जाऊन हे लवकर दुखणं बरं होईल. हे बघा बेवारस. बरोबर बोललात. आता या घरात फक्त एकच बाई राहिली आहे आणि ती पण लंगडी, जी सतत स्वतःची सेवा करून घेत असते. बघा शेठजी, बाईचं असणं किती गरजेचं असतं. जेव्हा या पोरांची आई होती तेव्हा हे घर किती साफ सुथरं असायचं आणि आता भंगार झालाय भंगार. वय जर आमचं घर भंगार बनलं असेल तर त्याचं तुम्हाला काय? आनंद, ते तर तसंच. नाहीतर आमसनी काय, तुम्ही तुमच्या घराला भंगार बनवा नाहीतर नरक बनवा. आता तसंच थोडं स्वच्छ होणार आहे हे घर, जशी याची आई करत होती. खरं बोललात तुम्ही पंडितजी. अरे आतापर्यंत तर भांडी धुवून स्वच्छ साफ होत होती, जेवण बिवण बनवून होत होतं. पण आता कसं काय होणार काय माहिती. आम्ही समधी भनी भावंड मिळून करू समजा. तुम्ही जाऊ आहेत ना? अरे कुठेच जाऊ. हा, जगामध्ये समध्यात माझ्याचं काम कुठलं असल ते तुमच्या लोकांचं त्रासलेलं आयुष्य बघणं आणि मजा घेणं. आम्ही अजिबात चिंतेत नाही आहोत चायवाले काका. होय. आणि असल भी तर त्यांचा बाप अजून चिता आहे. आम्ही समधे मिळून सांभाळू. तुमच्या सल्ल्याची काही बी गरज नाही. हीच तर अडचण आहे. पण बायको तर बेली ना तुझी. आणि रामजी, अरे तू तर पुरुष आहेस. अरे तू स्त्री कशी बनशील? पंडितजी, अहो याचं वय तरी बघा. अहो याच्या संग कुठली पोरगी लगीन करल? शेठजी,
म्या तर म्हणतो आता समजे मार्कच संपली. चला शेठजी. चला चला. आता सांगा याच्याशी कोण लगीन करल. हो ना. मी आता आलोय. मी समज काय करीन. ह्याही तुम्ही जे जे करत होता ते करा. बाबा मी समद करीन, तुम्ही आराम करा. मंजुळा, जेव्हा आई होती तेव्हा तू काय करायचीस? तेव्हा गोष्ट वेगळी होती बाबा. नाही, तीच गोष्ट आता बी करायची आहे. मला सांगा, तुम्ही समधी पोरं ह्याला काय काय करायचा? म्या न तुळसा अभ्यास करायचो, आनंद दादा अन भीम खेळायचे, अन मग आई समद काही करायची. तर आम्ही दोघी बहिणी भाजी कापायचो, अन तवा मग भीम अन आनंद दादा अभ्यास करायचे. मग आता बी तसंच होणार. तुम्ही दोघांनी अभ्यास करा. भीम, आनंद जा घ्यायला. पण बाबा. हे बघा बाळांनो, म्या तुमच्या समद्यांचा बाप. बापाच्या जबाबदाऱ्या पार पाडायला मला एकदा भी मागं नाही हटायचं आहे. आणि मला हे अजिबात नको आहे की कुणीतरी तुमची मस्करी करावी, की आई मेल्यानंतर बापानं पोरासनी घरच्या कामासाठी झुपलं आहे. मी आशा करतो की एका बापाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या लढाईत तुम्ही समधी मला हारू नाही देणार. माझी मदत कराल. ठीक आहे बाबा. चल आनंद दादा, आपण खेळायला जाऊया. चल तुळसा, आपण अभ्यास करू. जेव्हा भाजी कापायची वेळ येईल तेव्हा आपण येऊ. भाऊ, मी आता मदत करू शकते ना. मीरा, आज भीमाबाई जिती असती तर तिनं तुला काम करू दिलं असतं? नाही ना. आराम कर. जेव्हा तू पूर्णपणे बरी होशील तेव्हा काम कर. हा, बहुत गई थोड़ी रही व्याकुल मन मत हो, धीरज सबका मित्र है, करे कमाई न खोए, करे कमाई न खोए। बाबा द्या ना, म्या करतो. नाही बाळा, राहू द्या, म्या करतो.
जसा समद झाला आहे तसंच सतत होत राहील. समद्यांची दिनचर्या अशीच चालत राहील. हा, जेवून घ्या. सांभाळून. काय झालं आनंद? काय नाही. बाबा 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 यात तर लय मसाला झालाय. मी दुसरी भाजी बनवून आणतो. नाही बाबा, दुसरी भाजी नका बनवू. जे हाय जसं हाय तसंच खाऊ आम्ही. पर बाळा, एवढी तिखट भाजी खाल्लीस तर तब्येत बिघडून जाईल रे. नाही बाबा, नाही बिघडणार तब्येत. अन आई म्हणायची कडू अन तिखट गोष्ट बिगी बिगी खाल्ली तर त्याची चव जीभवर नाही राहत. वय बाबा, तसंच खाऊया. तुम्ही नका बनवू. भाऊ, जर तू या पोरांचा चांगला बाप आहेस ना, तर ही पोरं तुझी समद्यात गुणी पोरं आहेत. बस 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 भाऊ, बस बस. राम राम पुरंजन दादा, कसं आहेस? नमस्कार. बस एकदम ठीक. तुम्हाला यायला काही त्रास, काही अडचण नाही आली ना? अरे कसलाच त्रास झाला नाही. ये बाळा, सांभाळ. पुरंजन, ही माझी पोरगी जिजाबाई. आली काय? नमस्कार काका. नमस्कार जिजाबाई. ओळखलंस मला? म्या तुझी वहिनी, चंद्रकला वहिनी. बरं झालं तू आलीस. काका, चांगली येळ बघून हिला आपण रामजीला दाखवूया. आणि हा, रामजी भाऊ अजून लग्नाला तयार नाही आहेत. पर तू आता आली आहेस ना, तर हळूहळू त्यासनी तयार बी करूया. बस हे मनात पक्क कर तू की हिथं तुला रामजी भाऊंबरोबर नवं आयुष्य सुरू करायचंय. कळलं का? हे तर महाराजला सांगायला पाहिजे. महाराज वाईट झालं, महाराज वाईट झालं, वाईट झालं महाराज, वाईट झालं. काय झालं? ओरडतोयस कशासाठी? त्यो पुरंजन एका विधवेला घेऊन आलाय आणि त्या विधवे संघ रामजीचं लगीन लावणार आहेत.